FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. विषय आहे गहू लागवड तंत्रज्ञान आणि सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर स्वाती भराड. त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसान वाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19.2 अंश सेल्सिअस राहू शकते. सकाळची सापेक्ष आर्द्रता 69% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 32% राहू शकते. हवेचा ताशवेग तशी 10.8 किलोमीटर राहू शकतो. आकाश स्वच्छ राहील. आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतलात. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन म्हैसने यांचा. कृषीवाणीमध्ये आजारी जनावरांची सर्वसामान्य लक्षणे याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, जनावर आजारी असेल तर त्याच्या शरीर क्रियेत तसेच त्याच्या नेहमीच्या हालचाली आणि वागणुकीमध्ये बदल होतो. अशावेळी जनावरात सर्वसाधारणपणे अशी लक्षणे दिसून येतात. यामध्ये आजारी जनावर कळपातून वेगळे होऊन सुस्त उभे राहते, आवाजाला लगेच प्रतिसाद देत नाही किंवा मंद प्रतिसाद देते, जनावर सुस्त आणि अस्वस्थ असते, नेहमीच्या वागणुकीत बदल होतो, कधीकधी चिडकेपणा येतो तर सतत ओरडत किंवा हंबरत राहते, जनावराची भूक मंदावते किंवा खाणेपिणे पूर्णपणे बंद करते, जनावर नियमितपणे रवंत करत नाही किंवा संपूर्णतः थांबविते, आजारी जनावराच्या वरच्या ओठावरील नाकाचा शेंडा कोरडा पडतो, डोळ्यातून पाणी वाहते, तसेच डोळ्याच्या पापण्यांचे आतील आवरण लालबुंद अगर निळसर पिवळसर होते तर काही रोगांमध्ये ते पांढरे होते, नाकातून पातळ स्त्राव येतो, कधीकधी तो घट्ट असतो, जनावर वारंवार खोकलत राहते, अंगाला किंवा कानाला स्पर्श केल्यास तापमान वाढलेले किंवा कमी झालेले आढळते,
काही विकारांमध्ये किंवा रोगांमध्ये जनावरांच्या तोंडातून लाळ किंवा फेस गळत असतो. त्वचा खरबडीत आणि निस्तेज दिसते. जनावरांच्या नेहमीच्या हालचाली बदलतात किंवा शारीरिक हालचाल मंदावते. काही रोगांमध्ये किंवा विकारांमध्ये जनावर आखडून उभे राहते किंवा अडखडत चालते. कधीकधी गोल गोल फिरते किंवा डोके भिंतीवर किंवा एखाद्या वस्तूवर आपटते. शेण पातळ किंवा अतिघट्ट होते तर विशिष्ट असा दुर्गंध येतो. काही रोगांमध्ये किंवा विकारांमध्ये लघवीचा रंग बदलतो. तो कधी लाल गर्द पिवळा किंवा कॉफीच्या रंगासारखा होतो. दूध देण्याचे प्रमाण कमी होते. काही रोगांमध्ये जनावरांच्या कासेला सूज येते. दूध दह्यासारखे किंवा रक्त मिश्रित येते. शरीरावर अन्य ठिकाणी सूज किंवा गाठी येणे, स्पर्श केल्यास वेदना दाखविणे ही लक्षणे काही रोगांमध्ये दिसून येतात. आताच आपण कृषीवाणीमध्ये आजारी जनावरांची सर्वसामान्य लक्षणे याविषयीची ही माहिती जाणून घेतली. अरे 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 क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजचा विषय आहे गहू लागवड तंत्रज्ञान. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर स्वाती वराड, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, गहू संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. शेतकरी बंधूंनो, आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण आपला आजचा फोन इन कार्यक्रम ठेवलेला आहे. कारण गहू लागवडीचा खूप मोठा भाग आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि गहू लागवडीसाठी वावसुद्धा आहे आणि गेले 2-3 वर्षात चांगले पैसे शेतकऱ्यांच्या गहू पिकातून होत आहेत. तर त्या दृष्टीनं यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे आपल्याकडे पाण्याचा साठाही भरपूर उपलब्ध आहे. त्याच्यामुळे गहू लागवड तंत्रज्ञान हा आपला आजचा विषय आहे आणि आपल्या आजच्या या विषयाला धरून प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर स्वाती वराड, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, गहू संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला ह्या उपस्थित झालेल्या आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मॅडम, आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया आणि आपल्याला हा पहिला कॉल येतोय, आपण त्याचं उत्तर देऊया. ठीक आहे सर. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हां बोला. कार्यक्रम जो आहे आपला फोन इन कार्यक्रम आहे गहू लागवड तंत्रज्ञान. आपलं नाव काय? सुनील भास्कर जोंजाळ, मुक्काम पोस्ट मजपूर, तालुका जिल्हा अकोला. बरं जोंजाळ भाऊ, काय प्रश्न आहे आपला गव्हासंदर्भात? आता कपाशी काढल्यानंतर कोणती व्हेरायटी लावा? आपल्यासोबत डॉक्टर स्वाती वराड आहेत, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. तर आपल्याला आता गहू लागवड आपण किती तारखेपर्यंत करू शकता? 15 तारखेपर्यंत करू आता. 15 डिसेंबर. हो. तर मग याच्यामध्ये आपल्याला आपल्या विद्यापीठाच्या बागायती उशिरा लागवड म्हणजे 1 डिसेंबरपासून तर 15 डिसेंबरपर्यंत, तर यासाठी आपण उशिरा लागवडीसाठीच PDKV सरदार आणि 4627 हे 2 वाण विकसित केलेले आहे. तर या 2 वाणांची लागवड आपण करू शकतो आणि याचं वाण आपल्याकडे विद्यापीठाकडे ज्या सेंटर जे विक्री उपलब्ध आहे तिथे उपलब्ध होईल. आणि एक आपला फुले समाधान आहे राहुरी कृषी विद्यापीठाचा आहे, हाही वाण आपण उशिरा पेरणीकरता घेऊ शकतो आपण. हे तिन्ही वाण आपल्याला चालतील. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. हॅलो. हां बोला, आपला फोन लागलेला आहे. आकाशवाणी अकोला, कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि आजचा विषय आहे गहू लागवड तंत्रज्ञान. आपलं नाव काय? मी बंधू भगत बोलतो सर, भनगावरून. आपला काय प्रश्न आहे? सर माझ्या गहू आहे 3 बॅगा. बरं. हां. तो पिवळा पडला सर. पिवळा पडला. बरं बरं बरं.
आपल्यासोबत डॉक्टर स्वाती भराड बोलतात, ते आपल्या शंकेचं समाधान करतील. कधी लावलाय गहू? गहू तरी झाले मॅडम 15-20 दिवस झाले, तर 20 दिवस झाले दुसरं पाणी तयार चालू आहे. आणि त्याच्यासोबत खताची मात्रा आपण दिली होती? हो 10-26 दिलं तर मॅडम. 10-26 दिलं होतं ना. तर आपल्याला पेरणीच्या वेळेस नत्राची मात्रा आपल्याला म्हणजे वेळेवर गहू पेरणीसाठी 100 किलो नत्र म्हणजे त्याच्यातली अर्धी मात्रा लागते. तर आपलं युरियाचा डोस कमी झाला असेल त्याच्यात, म्हणजे 10-26 आहे ना, तर त्याच्यात 10%च आहे. तर आता दुसरं पाणी तुम्ही देताय ना 20 दिवसांनी, तर त्याच्यासोबत युरिया द्या, तर तो कव्हर होऊन जाईल तुमचा. हो ना, पण निरा पिवळा पडला मॅडम सर. मग त्याच्यात काही आपण उपटून पाहिलं असेल तर एखादी वेळेस खोड किड्याचा काही प्रादुर्भाव असेल. पहिलं पीक काय होतं आपलं? काय मॅडम? याच्या आधी कोणतं पीक होतं? त्याच्यात सोयाबीन होतं? सोयाबीन होतं. सोयाबीन त्याच्यात उपटून पाहिलं आहे का त्याचे जे पिवळे पडले आहेत, की काही आत काही किडा आहे, काही आहे? हो मॅडम, नागर केले नसतं. बरं, तर एकदा असेल तर आपल्या विभागाला तुमचं सॅम्पल जर पाठवलं तर आपल्या लक्षात येईल, किंवा फोटो पाठवून द्या माझ्या नंबरवर. व्हॉट्सअप नंबर आहे. बरं मॅडम. किती नंबर? 9404008672 तुम्ही मला पाठवा आणि आपण त्याच्यावर उरलेल्या याचं पाहून घेऊ कसं आहे तर कशामुळे होतो आहे. बरं मॅडम. धन्यवाद. हॅलो, आपला फोन लागलेला आहे. आकाशवाणी अकोलाचा जो कार्यक्रम आहे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. सर नमस्कार. अगोदर नमस्कार. आपलं नाव काय? मी विजय पाटील, राहणार आडगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना इथला शेतकरी साहेब. बरं. नेहमीचा रेडिओ श्रोता, आकाशवाणी श्रोता आहे मी. बरं. भाऊ, काय प्रश्न आहे आपला? सर माझा प्रश्न असा आहे की जमीन हलकी असो किंवा भारी, गहू पेरल्याच्या नंतर किती दिवशी पाणी द्यायचं, आणि त्यानंतर पहिलं पाणी दिल्याच्या नंतर त्याला किती दिवसानं पाणी द्यायचं, आणि अजून एक माझा प्रश्न आहे की गहू ज्या वेळेस काढणी येतो, कुठलंही जरशी झुळूक हवा आली की गहू का पडतो खाली जमिनीवरती. बरं. या संदर्भात आपल्यासोबत तज्ज्ञ आलेले आहेत. डॉक्टर स्वाती भराड आपल्या शंकेचं समाधान करतील. नमस्कार दादा. तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं की आपण हलक्या जमिनीत गहू घेतला आहे, तर आपण तसं गव्हाची मध्यम ते भारी जमिनीत पाहिजे, म्हणजे पाण्याचा निचरा चांगला होतो. पण जर आपण हलक्या जमिनीत घेतलं तर आपल्याला गव्हाच्या पाण्याच्या पाळ्या जास्त लागतात. आणि आता पाणी किती दिवसांनी द्यायचं हा तुमचा प्रश्न होता. तर गव्हाच्या 6 अवस्था असतात, म्हणजे एक आपला 100 ते 110 दिवसात गहू तयार होतो. ते एक 20-20 दिवसांनी याच्या महत्त्वाच्या अवस्था असतात की गहू पेरल्यावर मुकुटमुळे फुटण्याची, जास्तीत जास्त फुटवे फुटण्याची अवस्था, कांडी धरण्याची, फुलोर अवस्था, चिकाची अवस्था. तर याच्यात सगळ्यात पहिलं पाणी आपल्याला 15 ते 20 दिवसाच्या अंतराने आपल्याला द्यायला पाहिजे. आणि एक सरळ सिंपल गणित असं आहे की 15 ते 20 दिवस म्हणजे 20चा पाडा आपण लक्षात ठेवला तर 5 ते 6च्या पाण्या आपल्याला 15 ते 20 दिवसानं. आणि ती जमिनीच्या पोतानुसार आपण समजा हलकी जमीन असेल तर एखादं पाणी आपल्याला जास्तही लागू शकतं, किंवा एखाद्या दिवस तापमान वाढ होतं तर त्यानुसार. पण एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे की जे उत्पन्नात आपल्याला घट होते तर तेव्हा जे 15 ते 20 दिवसांनी मुकुटमुळे फुटतात तर तेव्हा गव्हात त्या पाण्याचा ताण नको, कारण तिथे जर तुमचा पाण्याचा ताण बसला तर आपल्याला उत्पन्नात जवळजवळ 30 ते 33% घट येते. आणि दुसरा आहे फुलोर अवस्था, म्हणजे जेव्हा 55 ते 65 दिवसात फुलावर येते पीक, तर तेव्हा पाण्याचे हे आपल्याला ताण पडू नका देऊ. आणि जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता कशी आहे तर आपल्याकडे आता कोणाकडे 1 किंवा 2च पाणी असतात किंवा 3 आहे. आमच्याकडे जे पाण्याची उपलब्धता आहे ना ताई, म्हणजे कारण आमचं रानमाळावरती शेती, आणि म्हणजे आमचं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात आमचं पाणी निघाला धरणात, पाणी संपून जाते. तर आमची जी पेर असती नोव्हेंबरचा पहिला आठवडा किंवा ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा. म्हणजे मग त्याच्यामध्ये कसं आहे दादा की आपण आपल्या ज्या विद्यापीठाच्या पण वाण विकसित केले आहे की आता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात असेल तर आपला वाशिम सेंटरहून PDK वाशिम म्हणजे हा कोरडवाहू आणि मर्यादित ओलितासाठी आणि वेळेवर पेरणीसाठी आपला आता यावर्षी 5100 आहे, फुले समाधान आहेत. हे असे वाण की वेळेवर पेरणीसाठी जे वाण विकसित झाले आहे त्याची पेरणी करावी, म्हणजे मग तो तितक्या दिवसाचा आणि त्यानुसार फुलावर येण्याच्या पाण्याच्या गरजेनुसार किती दिवसात परिपक्व होतो आणि त्या वेळेत होतो. म्हणून त्याचं जेव्हा तुम्ही वाण घेता तर त्या वेळेवर पेरणीच्या हिशोबाने किंवा तुम्हाला कोरडवाहू घ्यायचा आहे तर त्यानुसार तुम्ही वाण घ्या.
आणि पाण्याचे नियोजन असं 15 ते 20 दिवसाच्या अंतराने आपण करू शकतो. बरं, माझा एक प्रश्न येत आहे, कमीत कमी कालावधीचा कुठल्या कंपनीचा चांगला गहू? आणि कंपनीचे भरपूर वाण आपल्याकडे प्रसारित आहेत, पण आपले जे विद्यापीठाचे आपण ॲज अ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आपण 4627 आहे, PDKV सरदार आहे, विमल आहे, तर हे सगळे वाण आपले 95 ते 100 आणि 105 दिवसातच म्हणजे कापणीला आहेत. आपली अशी विनंती असते की आपण विद्यापीठाने विकसित केलेले आणि याचं बियाणे आपल्या प्रत्येक सेंटरला उपलब्ध होतं, तर तुम्ही ते वापरावे. बरं ताई, माझा अजून एक प्रश्न आहे बघा. पूर्वी ना असा तंबोरा म्हणून रोग यायचा आणि गव्हाचे पानं असे पिवळे गवळे असे लालसर होतात. त्याचं कारण सांगू शकता का? त्याचं कारण हा रोग जो तांबेरा रोग म्हणतो हा बुरशीमुळे होतो, हवेतून जे बुरशी. आणि तांबेरा रोगाला प्रतिकारक आता पहिले काही वाण होते की ते तांबेरा त्याच्यावर यायचा, आणि आपल्या याच्यात आता आपले जे आपण पूर्ण विद्यापीठांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांनी राहुरी ते जे पण आपले वाण आहे हे तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. म्हणजे याच्यावर तांबेरा जरी वातावरणात बदल आला किंवा जानेवारी फेब्रुवारी जेव्हा पाऊस येतो मधात अवकाळी, तर तेव्हा याचा प्रादुर्भाव होतो. तर त्याच्यामुळे आपले प्रतिकारक वाण आपण निवडायचे त्याच्यात, तर तो तांबेरापासून आपला बळी पडत नाही आणि म्हणजे येतच नाही. आला तरी आपलं म्हणजे बियाणं धरून जातो, ओंबी धरली की मग त्याचा हे कमी होतो. त्याच्यामुळे असेच वाण घ्यायचे की जे तांबेरा रोगास बळी पडत नाही. धन्यवाद ताई मार्गदर्शन केल्याबद्दल. धन्यवाद भाऊ, तुम्ही प्रश्न केल्याबद्दल धन्यवाद. हॅलो अंबादास दैबात बोलून राहिलो खंबावरून, हिंगणा कार्यक्रम. बरं अंबादास भाऊ, आजचा जो कार्यक्रम आहे त्याचा विषय आपला आहे गहू लागवड तंत्रज्ञान. त्या संदर्भात आपला काही प्रश्न आहे का? हो, गव्हाचाच विचारत होता. गहू किती तारखेपर्यंत पेरला चालेल? अजून आमचं वावर तयार करायला 4 ते 5 दिवस लागतात. बरं आपल्यासोबत डॉक्टर स्वाती भराड आहेत, तर ते आपल्या शंकेचं समाधान करतील. नमस्कार दादा. तर आपला प्रश्न आहे की आपण गहू किती तारखेपर्यंत पेरता येईल. तर आपल्याकडे आता वेळेवर जो नोव्हेंबरचा गहू पेरतो तर आपण 20 नोव्हेंबरपर्यंत करतो, आणि उशिरात उशिरा आपण 20 डिसेंबरपर्यंत पेरू शकतो गव्हाचे वाण. आणि त्याच्यासाठी आपल्या विद्यापीठाचा 4627 आणि PDKV सरदार आणि फुले समाधान हे जे राहुरीचा वाण आहे, तर हे तिन्ही वाण आपण 20 डिसेंबरपर्यंत 15 डिसेंबरपर्यंत पेरू शकतो. म्हणजे तुम्ही 4-5 दिवसांनी तयार करून पेरलं तरी हे 95 ते 100 दिवसात हा वाण तयार होतो, आणि कमीत कमी म्हणजे तुम्हाला उत्पन्नही चांगलं मिळतं. जसं आपल्याला 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी म्हणजे 18-20 एकरी आपल्याला ॲव्हरेज लागू शकतो, चांगलं नियोजन आपलं झालं. म्हणजे उशिरा पेरूनही याचं उत्पन्न चांगलं येतं. तर आपण 15 डिसेंबरपर्यंत पण आपण हे वाण घेऊ शकतो. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. हॅलो आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे आणि कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आपला आजचा विषय आहे गहू लागवड तंत्रज्ञान. आपलं नाव काय? गावकर साहेब बोलता का आपण? नाही, मी किशोर कुकडे बोलतो भगत साहेब. बरं वा क्या बात आहे सर. मला डॉक्टर साहेबांना असं विचारायचं आहे, गव्हाला पाणी किती द्यायचे? दुसरा प्रश्न असा आहे माझा की स्प्रिंकलरवर लोक म्हणजे पाणी द्यायचं की पाणी द्यायचं, आणि लोक स्प्रिंकलरवरच गहू घेतात. आणि खताचं नियोजन याच्यावर सांगा बाबा, स्प्रिंकलरवर गहू घेणं योग्य आहे की अयोग्य? बरं आपल्यासोबत डॉक्टर स्वाती भराड आहेत आणि मॅडम आमचे एक श्रोते आहेत भगत साहेब, खूप चांगल्या पद्धतीने शेती करतात, तर तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं समाधान करावं. नक्कीच सर. तर दादा आपला पहिला प्रश्न होता की आपण गव्हाला किती पाणी द्यावे. तर आपल्या गव्हाच्या समजा 100 ते 110 दिवसाचा गव्हाचा वाण आपल्याला तयार होतं. तर त्यानुसार गव्हाच्या ज्या 6 नाजूक वाढीच्या अवस्था असतात तर त्याला 15 ते 20 दिवसाच्या याने आपण 5 ते 6 पाण्यातही आपण गव्हाचं चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. म्हणजे एक 15 ते 20, आणि जर जमीन आपली हलकी असेल तर एखादं पाणी आपल्याला जास्त लागू शकतं. आणि दुसरं की तुमचं दुसरा प्रश्न होता की कोणत्या वेळेत आणि नियोजन त्याचे कसे करावे याच्यातून. तर त्यामध्ये आपल्याला समजा तुमच्याकडे नोव्हेंबरमध्ये तुम्ही पेरणी करणार असाल तर आपल्याला 15 ते 20 नोव्हेंबरपर्यंत, आणि उशिरा पेरणी करत असाल तर तुमचं 1 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत. आणि त्यामध्ये एक मुद्दा की जर तुमची 20 नोव्हेंबरपर्यंत पेरणी होत असेल तर तुम्ही 20 सेंटीमीटरवर गहू पेरावा, आणि उशिरा असेल तर 18 सेंटीमीटरवर. कारण जसं तुमचं गहू उशिरा पेरतो आपण तर
फुटव्यांची म्हणजे थंडी कमी होते, कारण गव्हाला महत्त्वाचं आहे वातावरण आहे की 100 दिवस थंडीचे. तर जशी जशी थंडी कमी होते तर त्याच्यामुळे त्याची फुटवे फुटण्याची हे पण कमी होते. त्याच्यामुळे मला 2 ओळीतलं अंतर कमी करून आपण ती संख्या वाढवून तेवढंच उत्पन्न उशिरा पण घेऊ शकतो. आणि उशिरा पेरणीसाठी पण विद्यापीठाचे वाण विकसित झालेले आहेत आणि पेरणीच्या वेळेनुसार आपण वाण जर लावले तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो. आणि तिसरा प्रश्न होता की तुमचं खताचे नियोजन. तर खताच्या नियोजनामध्ये आपल्याला समजा तुम्ही वेळेवर पेरणी करत असाल समजा, तर त्याच्यामध्ये आपला नत्र, स्फुरद आणि पालाश. तर गव्हामध्ये आपल्याला वेळेवरसाठी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश. आणि याची मात्रा जी आहे पेरणीच्या वेळेस आपण 20 म्हणजे अर्धी नत्राची मात्रा आणि पूर्ण पालाश आणि स्फुरद दोन्ही पेरणीच्या वेळेस द्यायचे. आणि चांगल्या उत्पन्नासाठी आपण जी अर्धी नत्राची मात्रा आहे ती तुम्ही पहिल्या पाण्यावर म्हणजे 20 दिवसांनी मुकुटमोळे फुटण्याची, आणि दुसरी अजून एक विभागून दिली की 40 ते 45 दिवसांनी ती, कारण तिथे फुटवे आणि कांडी धरायची म्हणजे ओंबी तयार होते. तर तिथे नक्कीच तुम्हाला त्या नत्राचा फायदा होईल. आणि थोडं थांबवतो, हा जो ही जी मात्रा आहे ही प्रति हेक्टरी आहे की प्रति एकरी? ही प्रति हेक्टरी. तसंच उशिरा असेल तर आपल्याला तिथे नत्राची कारण ड्युरेशन कमी होतं म्हणून 80-40-40 हा प्रति हेक्टरी आपल्याला खताचा डोस आहे. आणि अजून तुमचा चौथा प्रश्न होता की गहू स्प्रिंकलरनी येतो का? एक प्रश्न आणखी राहिला. स्प्रिंकलर आजकाल लोक तणनाशक, आपण गावामध्ये तणनाशकाशिवाय कुठला शेतकरी राहत नाही, तर त्याची योग्य वेळ कोणती? तणनाशकासाठी आपल्याला समजा तुमच्या आता निंदन तर बऱ्याच वेळा शक्य होत नाही, तर उगवणपूर्व पण आपण तणनाशक घेऊ शकतो. म्हणजे गहू पेरल्यावर तर त्याच्यात पेंडामिथेलिन किंवा मेटाबोरिझम, त्याला स्टॉम्प किंवा आपण सनकॉर्न म्हणतो, हे उगवणपूर्व घेऊ शकतो. आणि ते पेरणीनंतर 24 ते 48 तासातच आपल्याला त्याचा वापर करावा लागेल. आणि पुरेसा तेव्हा ओलावा आपल्याला जमिनीत असावा. आणि तणनाशक जेव्हा उगवणपूर्व तणनाशक आपण घेतो तर त्याच्यानंतर 10 ते 12 दिवस आपल्याला पिकाला हे नको. आणि जर तुम्ही उगवण पश्चात घेत असाल तर 25 ते 30 दिवसांनी आपण तणनाशकाचा फवारा करावा. आणि त्याच्यात मग आपल्याकडे गव्हामध्ये रुंद आणि अरुंद असे 2 तणं जास्त आढळतात, म्हणजे रानमटर आहे, कृष्णनील, चांदवल वगैरे असे राहतात. तर त्याच्यामध्ये मग आपल्याला रुंद आणि अरुंद पानासाठी पण वेगवेगळे बाजारात ट्रेंड नेमनी तणनाशकं उपलब्ध होतात. तर 25 ते 30 दिवसांनी, आणि जर जास्त तण असेल तर गरजेनुसार 15-1 दिवसांनी आपण अजून एक फवारा घेऊ शकतो. आणि स्प्रिंकलरचा एक तुमचा प्रश्न होतो, तर नक्कीच आपण स्प्रिंकलरवरही गहू घेऊ शकतो. आणि फक्त एक जेव्हा आपण पाणी देतो तर जेव्हा पीक फुलावर आलं की त्याच्यानंतर स्प्रिंकलरचा वापर थांबवा, मग खालून पटपाणी द्यायचं. या आमच्या गहू संशोधन विभागाला या, तिथे बऱ्याच 40-45 व्हरायटी आपल्याला जानेवारीत दिसतात, तर तिथे व्हिजिट करा तुम्ही. धन्यवाद. ठीक आहे केशव भाऊ, धन्यवाद. धन्यवाद. वा वा, धन्यवाद. हॅलो. आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे, कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आपलं नाव काय? बळीराम पाटील, आपली बुद्रुक. बरं बळीराम पाटील, काय प्रश्न आहे आपला? गहू पेरू 5 एकर काय माहिती सांगा जरा. बरं बरं, गव्हाच्या जातीविषयी माहिती पाहिजे तुम्हाला? नवीनच पेरू राहिले का यावर्षी? हो, ठीक आहे. लवकर सांगा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, लवकर येणाऱ्या जाती सांगतात. आपल्यासोबत डॉक्टर स्वाती बराड आहेत. 3-4 दिवसात आपलं शेत तयार होईल गव्हासाठी. तर आपल्या उशिरा लागवडीसाठी आपला विद्यापीठ निर्मित PDK-20 सरदार आणि 4627 आणि फुले समाधान ह्या तिन्ही वाण आपले लवकर होतात. म्हणजे तुम्ही डिसेंबरमध्येही आता पेरले, आताही 25 तारखेनंतर 30 तारखेपर्यंतही पेरलं तर 2-3 महिन्यात आपला 95 ते 100 दिवसात हा गहू तयार होतो. तर हे वाण तुम्ही घेऊ शकता. एकरी किती लागेल मॅडम? एकरी उशिरा आहे तर आपल्याला 50 टाकायचा एकरी. बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. आकाशवाणी अकोला. आकाशवाणी अकोला आणि कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आपलं नाव काय? सर मी निदा पिंजरीतून नंदकिशोर गिलबिले बोलतो. बरं बरं, नंदकिशोर भाऊ काय प्रश्न आहे आपला? आपल्याला गव्हाची पेरणी करायची आहे एकर भरासाठी. समजा तर सुधारित म्हणजे जास्त पीक उत्पन्न मिळण्यासाठी समजा कोणती जात निवडावी आणि एकरी बीच किती टाकायचं? बरं 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 बरं, आपल्यासोबत डॉक्टर स्वाती बराड आहेत, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. एकरी आपल्याला 50 किलो बियाणे आपण वापरायचे, म्हणजे हेक्टरी 150.
1,200 पूर्ण येतो आणि याच्यामध्ये आपल्याला उशिरा पेरणीसाठी PDKV सरदार 4627 आणि फुले समाधान या जातींचा आपण वापर. आणि हे महाबीजकडे आपल्याला बियाणं उपलब्ध आहे आणि विद्यापीठ प्रक्षेत्रावरही काही विक्री केंद्रांवर उपलब्ध. मॅडम योग्य वेळ कोणती पेरणीसाठी? आता तुम्ही म्हणजे आता तसा वेळेवर पेरणीसाठी आपण 1 ते 15 नोव्हेंबर घेतो बागायती. आणि आता उशीर झाला आहे, समजा आजची 25 तारीख आहे, तर मग 25च्या पुढे तुम्हाला पेरायचं आहे उशिरा पेरणीसाठी, तर उशिरा पेरणीसाठी 1 ते 15 डिसेंबर. 15च्या पुढे नको, पण 15 डिसेंबरमध्ये जर तुम्ही पेरणी करत आहे तर मग जे उशिरा पेरणीसाठी वाण आहे त्याची निवड करावी. हो का? ठीक आहे. हॅलो. हॅलो. आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे आणि कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आपलं नाव काय? प्रभाकर साहेबान सरदार, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. काय प्रश्न आहे आपला? तर आमची जमीन साधारण हलकी आहे, मुरमाड आहे. बरं. कोणत्या जातीचा गहू हे करायचं? बरं बरं बरं. पाण्याची व्यवस्था आहे का तुमच्याजवळ भरपूर? हो, पाणी आहे. 30 फूट विहीर आहे, पण सध्या 20 फूट पाणी आहे विहिरीमध्ये. 5 पाणी आपण देऊ शकलो पाहिजे, 4 ते 5 तरी कमीत कमी, किंवा 3 तरी देऊ शकतो. तुम्ही किती पाणी देऊ शकता समजा गव्हाला? आता हलकी जमीन असेल तर कसं आहे, आपल्याला पाण्यावर लवकर वापसा लवकर येतो, त्याच्यामुळे आपल्याला पाणी जास्त लागतं. तर आता आपल्याकडे अशी वाण आहेत की आपण म्हणजे गहू कोणत्या याच्यात येतो, पण उत्पन्नात फरक पडतो जमिनीनुसार. तर तुमच्याकडे जर 1 ओलीत देऊ शकता तुम्ही 2-3, तर तसे गव्हाला 5 किंवा 6 पाणी लागतात. तर आपल्याकडे पाण्याच्या उपलब्धतेनुसार तुम्ही वाण निवडू शकता आणि पाण्याचे नियोजन तसे करू शकता. समजा 1 पाणी असेल तर 40-42 दिवसांनी, 2 तुम्ही 20 ते 60 दिवसांनी म्हणजे पीक फुलावर असताना आणि मुकुटमुळे, आणि 3 असतील तर समजा तुम्ही 18 ते 20, 42 आणि 60 फुलावर असं देऊ शकता. आणि पाणी जास्त असेल तर मग 5 म्हणजे 15 ते 20 दिवसाच्या अंतराने आपण पाणी द्यायचं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. हो, धन्यवाद. मॅडम, आज खूप छान आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला गहू लागवड तंत्रज्ञान संदर्भात आले आणि त्यांचं तुम्ही आमच्या स्टुडिओत येऊन निराकरण केलं, त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आपले विशेषतः गहू लागवड करणारे शेतकरी श्रोते जे आहेत त्यांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. निवेदन आहे किशोर कुकडे यांचं. आत्ताच आपण फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमच्या ऐकलात. सहभागी तज्ज्ञ होत्या डॉक्टर स्वाती बराड, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, गहू संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. निवेदन होतं किशोर कुकडे यांचं. विषय होता गहू लागवड तंत्रज्ञान. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात जाणून घेऊया कृषी मालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1800 ते 1800 आवक 10 क्विंटल, गहू लोकल 2460 ते 2700 आवक 15 क्विंटल, उडीद 3800 ते 4005 आवक 31 क्विंटल, मूग 3650 ते 3650 आवक 4 क्विंटल, तूर 6000 ते 6625 आवक 215 क्विंटल, हरभरा 5020 ते 5195 आवक 326 क्विंटल, तीळ 9400 ते 10225 आवक 12 क्विंटल, सोयाबीन 4050 ते 4600 आवक 3868 क्विंटल, सोयाबीन सीड 5000 ते 5085 आवक 136 क्विंटल. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया आजचं हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 30.8 सेल्सिअस, किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 7.6 तास, हवेचा ताशवेग 0.4 किलोमीटर, सकाळची सापेक्ष आर्द्रता 84% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता बाष्पीभवनाचा वेग होता 2.9 मिलीमीटर. आत्ताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेतलं. आजच्या हवामान वृत्तासोबतच आपल्या आजच्या किसान वाणीची वेळसुद्धा संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसान वाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात.
संयोगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात.